जय शिवराय मित्रांनो. राज्यातील शेतकरी सध्या एकाच प्रतीक्षेत आहे, ते म्हणजे पाऊस कधी येणार. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या याच प्रतीक्षेचा, शेतकऱ्यांच्या भावनेचा कुठेतरी खेळ खेळला जातोय. आपण जर पाहिलं तर 14 राज्यात मान्सून ऍक्टिव्ह होणार, नद्या नाले एक होणार, मुसळधार पाऊस पडणार, हा इशारा दिला, तो इशारा दिला. आता काही काळजी करू नका, उद्यापासूनच तुमच्याकडे मुसळधार पाऊस होणार आणि शेतकरी पुन्हा एकदा त्याच प्रतीक्षेत राहतो. आणि जे काही बाबी किंवा ज्या काही उपाययोजना आपल्या पिकांना वाचवायला करायच्या असतात त्या न करता या बाबींमुळे कुठेतरी तो नुकसानग्रस्त होतो. मित्रांनो, एकंदरीत आपण यापूर्वी अपडेट घेतलं होतं की 9 जुलैपासून राज्यामध्ये पावसाचा जोर ओसरणार आहे. याच्यानंतर साधारण 21-22 तारखेपर्यंत जो काही मोठा आणि सर्वदूर पाऊस असतो याच्या कुठल्याही शक्यता दिसून येणार नाहीत. परंतु याच्या दरम्यान सुद्धा मधल्या काळामध्ये काही भागामध्ये पाऊस होऊ शकतो आणि याच्या संदर्भातील अपडेट किंवा मान्सून सर्वदूर कधी ऍक्टिव्ह होऊ शकतो याच्या संदर्भातील काही महत्त्वाचे असे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, अल निनोचा प्रभाव असेल किंवा आलेलं 22 सायक्लोन असेल, याच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात मान्सूनचा जो काही प्रवास आहे तो कुठेतरी खोळंबलाय किंवा त्याला पूर्णपणे विस्कटून टाकलंय. पाकिस्तानच्या बाजूला देखील सारखे सारखे लो प्रेशर एरिया सायक्लोन बनतायत, त्याने देखील मान्सूनच्या प्रगतीवरती खूप मोठ्या प्रमाणात अटकाव आणलेले आहेत. सध्या जी काही बाष्प घेऊन जाणारी हवा ही पूर्णपणे उत्तरेकडे खेचली जाते. त्याच्यामुळे आता दिल्लीच्या काही भागात असेल किंवा वर हिमाचल किंवा त्या भागात किंवा पूर्वोत्तर राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडतोय. बाकी पूर्णपणे भारत कोरडा आहे. आता हा मान्सून जो काही ऍक्टिव्ह होतोय किंवा जे काही पावसाचे संकेत दिले जात आहेत 15 आणि 16 तारखेला, याच्यामध्ये किनारपट्टीचे जे एरिया आहेत ज्या ठिकाणी पूर्णपणे पाऊस संपून जसं काही उन्हाळ्याचं वातावरण झालंय अशा प्रकारची परिस्थिती झालेल्या ठिकाणी हा पाऊस सुरू होण्यासाठीचे संकेत आहेत. म्हणजे एकंदरीत बाष्प घेऊन येणारी जी काही हवा जी पूर्णपणे उत्तरेकडे जाते तिचा थोडा थोडा प्रवास पूर्वेकडे सुरू होणार आहे आणि या कालावधीमध्ये कोकण किनारपट्टी असेल किंवा मध्य प्रदेशचा काही भाग असेल, धुळे नंदुरबारचा भाग असेल किंवा गुजरातचा काही भाग असेल, खाली कर्नाटक आणि केरळ किनारपट्टी असेल, या भागामध्ये 14-15 तारखेला पाऊस सुरू होण्याच्या शक्यता आहेत. 16 तारखेला याच्यामध्ये थोडीशी वाढ होणार आहे. आता या 15 आणि 16 तारखेचा जो कालावधी असेल या कालावधीमध्ये नांदेडचा जसं की हिमायतनगर किंवा तो काही थोडा भाग असेल किंवा नांदेडच्या सिटीच्या आसपासचा काही भाग असेल, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग असेल, धुळे जळगावचा काही भाग असेल किंवा नंदुरबारचा काही भाग असेल, या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या शक्यता आहेत. 16 तारखेला याच्यामध्ये थोडीशी वाढ होणार आहे. घाटमाथ्यावरती पाऊस राहील, तो बी मध्यम स्वरूपाचा राहील, ज्याला तुम्ही कुठल्याही प्रकारे पाऊस म्हणू शकत नाही. आणि याच कालावधीमध्ये विदर्भामध्ये देखील येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. परंतु तो जो पाऊस असणार आहे तो त्याला आपण जसं काही अवकाळी पाऊस किंवा इतर पाऊस म्हणतो की जो स्थानिक त्या त्या ठिकाणच्या तयार झालेल्या परिस्थितीनुसार पडणारा पाऊस असतो. हा पाऊस त्या ठिकाणी वाऱ्यासह गडगडासह पडणार, पण तो पण ठराविकच भागात पडणार, सर्व दूर पाऊस नसणार आहे. आता 15, 16, 17 गेल्यानंतर 18 तारखेला पुन्हा एकदा राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये म्हणजे पंढरपूर असेल, सांगली, सातारा असेल, पुण्याचा काही भाग असेल, नाशिकचा बराच सारा भाग असेल, अहिल्यानगरचा काही भाग असेल किंवा छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोलीचा काही भाग असेल, या भागामध्ये थोडासा ऍक्टिव्ह होणार आहे 18 तारखेला. पुन्हा 19ला त्याच्यामध्ये चांगली उसंत असणारे, म्हणजे 19ला कुठल्याही प्रकारचं पावसाचं वातावरण दिसण्याच्या शक्यता नाही. तर 20 पासून तो हळूहळू ऍक्टिव्ह व्हायला सुरू होणार आहे आणि 20, 21, 22, 23, 24, 25 आता साधारणपणे 21 पासून 25 पर्यंत शक्यता वर्तवल्या आहेत. त्याच्यामध्ये होऊ शकतं 20 पासूनही सुरू होईल किंवा 22 पासूनही सुरू होईल. परंतु या कालावधीमध्ये पुन्हा एकदा एक सर्व दूर आणि सर्व व्यापी असा पाऊस या 2-3 दिवसामध्ये 20-22 तारखेच्या नंतर पडणार आहे. आता त्याच्या संदर्भातील अधिक डीपली जे अपडेट असतील ते साधारणपणे 18 तारखेला येतील, कारण पुढे काय सिस्टम बनते, ती कशा प्रकारे बनते, त्याचा किती परिणाम होणार आहे आणि त्याच्यामुळे मान्सून किती ऍक्टिव्ह होतोय. परंतु या 18-19 तारखेपर्यंतच्या कालावधीमध्ये कोकण किनारपट्टी असेल, घाटमाथ्याचा भाग असेल, पुणे घाटमाथा असेल, नाशिक घाटमाथा असेल, सांगली, सातारा, कोल्हापूरचा काही भाग असेल, या भागामध्ये चांगला पाऊस होणार आहे. परंतु हा चांगला पाऊस हा प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी काही फायद्याचा आहे का? तर काही नाही. कारण सध्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेला भाग जर आपण पाहिला तर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, याचबरोबर नांदेड, सोलापूर, धाराशिव, बीड हा जो काही आतला भाग आहे, ज्या भागामध्ये पाऊस कमी झालेला आहे, पुण्याचा पूर्वेकडील भाग आहे, सांगलीचा बराच मोठा भाग आहे, सांगली जवळजवळ पूर्ण जिल्हा जरी आपण पकडला, काही नदीचा भाग सोडला तर हा पूर्ण पावसाच्या प्रतीक्षेत आहे आणि या जिल्ह्यामध्ये हा पाऊस होण्याच्या शक्यता नाही येतं. आता 16 तारखेला जर चुकून कुठं पडला तर तो बीडच्या काही भागात, छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात आणि नांदेडच्या तुरळक ठिकाणी हा पाऊस पडणार आहे. परंतु तोही 3 मिलीमीटर, 2 मिलीमीटर, 5 मिलीमीटर असाच पाऊस असणार आहे. हा पाऊस फक्त एवढंच होणार आहे की पिकं तुमची वाचण्यासाठी मदत करेल. परंतु याच्यामुळे कुठल्याही प्रकारे एक चांगल्या अपेक्षा आणि चांगला पाऊस झाला, दिलासादायक पाऊस झाला
अशा प्रकारचं कुठलंही चित्र या ठिकाणी दिसून येणार नाही. सध्या तरी ज्या काही सायक्लोनिक सिस्टम, ज्या काही वातावरणाच्या या सिस्टम बनतायत, या पावसासाठी आणखीन 4 ते 5 दिवस पोषक नाही येतात. म्हणजे आज 13 तारीख आहे. 13 तारखेपासून 18 तारखेपर्यंत याच्यामध्ये कुठलेही जास्त बदल होण्याच्या शक्यता नाहीत. 18 तारखेला ऍक्टिव्ह थोडासा दिसेल, 19ला थोडासा फरक होऊन पुन्हा 20 पासून मात्र पावसाच्या शक्यता दिसून येता येतात. आता 15 आणि 16 तारखेचा जो काही रिमझिम पाऊस होणार आहे, हा पाऊस जर दिलासा देणारा किंवा हा पाऊस तुमच्या भागात पडणार आहे म्हणून जर तुम्हाला कोणी आशा दावत असेल तर ती एक तुमची केलेली दिशाभूल असू शकते. हा एक अतिशय अल्प असा पाऊस होणार आहे. आता याच्या पुढच्या सर्वदूर पावसाच्या संदर्भातील अपडेट आल्यानंतर ते अपडेट नक्की आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वेळोवेळी हवामान विभागाचे जे काही अंदाज येत आहेत, मौसम IMD वरती असेल किंवा इतरही स्कायमेट वेदर आहे, ॲक्युवेदर आहे किंवा विंडीच्या ॲप आहेत किंवा हवामान विभागाच्या माध्यमातून दिलेले जे काही अपडेट आहेत ते वेळोवेळी पाहत चला, जेणेकरून आपण अपडेट राहाल आणि पावसाच्या संदर्भातील डिटेलली अपडेट आपल्याला मिळत राहतील. धन्यवाद.